दिवंगत नेता अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतलाय। दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्यात महापालिकांच्या निवडणुका झाल्या होत्या। या निवडणुकीत भाजपाला मोठं यश मिळालं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपाने सर्वाधिक नगरसेवक निवडून आले। या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी युती केली आणि भाजपाला देखील थेट आवाहन दिलं होतं। मात्र या निवडणुकीत राष्ट्रवादीला म्हणावं तेवढं यश मिळालं नाही। दरम्यान त्यानंतर आता अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाने मोठा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून महापौर पदासाठी उमेदवार दिला जाणार नाही। अजित पवारांच्या निधनानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय पक्षाने घेतलाय। राष्ट्रवादी पक्षाकडून ही निवडणूक लढवली जाणार नाही। राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्यामुळे आता या ठिकाणी भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा मोठा निर्णय घेतलाय। त्यांच्या पक्षाकडून ते महापौर पदासाठी कोणताही उमेदवार दिला जाणार नाही असं थेट त्यांनी म्हटल्यामुळे आता या ठिकाणी महापौर निवडणुकीमध्ये भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान आज महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती आणि ती संपून सुद्धा गेली आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झाले।